सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असून शेतीची उत्पादकता वाढण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बोगस बियाण्यांपासून फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या साथी पोर्टलची मदत घ्यावी असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे। शेतकऱ्यांनी शेतीची सविस्तर माहिती देण्यासाठी महाविस्तार ॲपचीही निर्मिती करण्यात आली आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं मुख्यमंत्री म्हणतात। खतांच्या लिंकिंगबाबत सुद्धा कडक निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि खत कंपन्यांना तंबी दिली आहे। केंद्र सरकारला रिक्वेस्ट करून महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या जे ट्रूथफुल बियाणं आहे हेही साथी पोर्टलवर आणावं लागेल असा नियम केला। केंद्राने देखील मान्यता दिली। केवळ मान्यताच दिली नाही तर केंद्राने इतर राज्यांनाही सांगितलं की चांगली पद्धती आहे। यावर्षी हे उशिरा सुरू झाल्यामुळे जवळपास 70,000 क्विंटल बियाणं ट्रूथफुलचं हे आता आपल्या पोर्टलवर उपलब्ध आहे, म्हणजे ते पूर्णपणे ट्रेसेबल आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये बोगसगिरी केली तर कोणामुळे झाली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते। पुढच्या वर्षीपासून 100% बियाणं ट्रूथफुलचंही हे आपल्या साथी पोर्टलवर असेल। त्यामुळे हा जो काही बोगस बियाणाचा विषय आहे हा विषय निश्चितपणे आपण बंद करू।